चला आज पातोळ्या बनवूया. हे एका साईडला खोबरं किसून घेतले आणि दुसऱ्या साईडला गूळ चिरून घेतले. 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ असं आपण माप घेणार आहोत. त्याने गोड परफेक्ट होतं आणि आपलं सारणही परफेक्ट बनतं. अशा प्रकारे 2 वाटीला 1 वाटी गूळ असं आपण चूनसाठी मापून घेतले. आता गॅसवर एक टोप ठेवून घ्यायचं आहे आणि तो गरम झाला की त्याच्यामध्ये 2 टीस्पून तूप टाकून घ्यायचं अशा प्रकारे. आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 टीस्पून तुम्ही तूप वापरू शकता. गूळ आणि खोबरं हे मिक्स आतमध्ये टाकून घेऊन मंद आचेवर हे असं ढवळून घ्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंत. आणि थोडासा खसखस आणि वेलची पावडर असे टाकून आपल्याला ते गूळ विरघळेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता एका साईडला आपल्याला गरम पाणी खरंच ठेवायचं आहे. रवा आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे पाणी घेतलं आहे आपण आणि तोपर्यंत इकडे चून एकदा ढवळून तो रेडी झाला आहे. तो आपल्याला एका साईडला उतरवून घ्यायचा आहे आणि एका गॅसवर आता हे असं पाणी उकळत ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून हे ढवळून घेतलं आहे आणि त्याला उकळ आली की आपल्याला त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. आता ह्या 2 वाटी आपण रवा घेतला आहे ते आतमध्ये टाकून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि हे असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण तयार होतं. तर 1 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एका साईडला हे गरम पाणी करत ठेवूया पातोळ्या ठेवण्यासाठी. आणि हे असं आपण ही चाळणी वापरणार आहोत. आपण त्या चाळणीला तेल लावून त्याच्यावर थोडंसं गरम करायला ठेवणार आहोत. ही आपली हळदीची पानं आहेत ती स्वच्छ धुवून अशी कापून घेतली आहेत आणि हे रव्याचं मिश्रण साईडला काढून घेऊन ते चांगलं मळून घ्या. तूप किंवा तेल लावून हे असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे त्याचे गोळे बनवून त्या हळदीच्या पानावर असे थापून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकून ते पान बंद करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मिश्रण आतमध्ये टाकून हे असे पान आपल्याला बंद करून घ्यायचे. असे आपल्याला 5 ते 6 म्हणजे जेवढं तुम्हाला जमतील तेवढे करून घ्या आणि असे वाफ करायचे आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफ काढून घ्यायचे. हे बघा हे आपले पातोळे तयार झाले. हे थंड झाल्यावर मुलांना सर्व करायचे. खूप छान लागते टेस्ट. हे बघा अशा प्रकारे हे आपले पातोळे रेडी आहेत. माझ्या मुलीला खूप आवडतात. टेस्टी यम्मी